नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील सर्वात मोठी यात्रा म्हसाची यात्रा। यात्रा तर प्रत्येक ठिकाणी असते, पण या यात्रेमध्ये काय विशेष आहे ते आपण आता पाहूयात। चला तर मग। म्हसाची यात्रा सुरुवात होऊन 2 दिवस झालेले आहेत आणि इथे खूप सारी पब्लिक आहे। पाहताय आपण या यात्रेसाठी खूप सारे लोक येतात, कारण ही महाराष्ट्रातली ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आहे। आपण पाहतो इथे उंट सुद्धा आहेत। उंटावरून फेरी मारू शकतो इकडे। महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा का आहे ते आपण इथे पब्लिक पाहून ओळखू शकता। दुपारी 2 वाजले आहेत आणि पब्लिक एवढी आहे की आपण हे पाहू शकतोय। इथून पुढे आपण बैल बाजाराच्या दिशेने जाणार आहोत। बैलांची होणारी खरेदी विक्री पाहणार आहोत। महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैल बाजार हा म्हसाच्या यात्रेमधला असतो। तुम्ही गर्दी बघू शकता। म्हसाच्या यात्रेला ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा, मला तर असं वाटतंय महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी यात्रा असेल। काय मोठ्या प्रमाणात गर्दी। आज या जत्रेचा आज दुसरा दिवस आहे। फक्त कालच ही जत्रा सुरू झालेली आहे। पौष पौर्णिमेला चालू होते आणि 15 दिवस चालते ही जत्रा। आणि आता वाजले दुपारचे 2। असेही नाही की संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली आहे, सगळे बाहेर निघाले आहेत। आज दुपारी 2 वाजल्याने दुपारी 2 वाजताची ही गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। हे बाजूला असे सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि या सगळ्या या दिशेने आपण आलेलो आहे इकडे आतमध्ये। आणि आता आपण जाणार आहे समोर बैल बाजारच्या दिशेने। सरळ चालत गेल्यानंतरच आपल्याला मिळतो तो बैल बाजार, आपल्याला दिसतो तो बैल बाजार। आणि बैल बाजार इथला खूप चर्चेत असतो। हा खूप मोठा बैल बाजार मानला जातो इकडे। तर तोच बैल बाजार कसा असतो ते तुमच्यापर्यंत आता पोहोचवायसाठी आम्ही चाललोय बैल बाजाराच्या दिशेने। हा ब्लॉग बघून तुम्हाला असं वाटत असेल जत्रेला यावं तर तुम्ही नक्की या, पण ज्या कोणाला जत्रेला येणं शक्य होत नसेल त्यांनी आमचा व्हिडिओ बघा, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एन्जॉय करा ही जत्रा कशी असते ते। खूपच मोठी जत्रा ही तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते। गर्दीचा तुम्हाला अंदाज येत असेल केवढी गर्दी आहे इकडे ते। बघा हे सगळे काय बघा हे सगळे फॅन आहेत आपले। कसे आहात तुम्ही? मजेत ना? कुठल्या गाव कुठल्या आले? हे सगळे दोघांवर येणार हे सगळे बघा मुरबाडचीच मंडळी आहेत। आपलं चॅनल बघतात, फॉलो करतात आपल्याला आणि त्याच्यामुळे सपोर्ट करायला आले आपल्याला। धन्यवाद। इथे आपण पाहतोय हा हेलिकॉप्टर आहे आणि बघा कसा उडतोय हा। किती वर जातो दादा? हो, ही तर वेगळी बंदूक आहे। माचीसची काडी टाकली त्याच्यात। हो 120 रुपये 120 रुपयाला 120 रुपयाला एक माचीची काडी टाकली एकदा वाजता। वा, खूप छान बंदूक आहे। माचीसची काडी टाकून 120 रुपयाला ही बंदूक आहे। माचीसची काडी टाकून फटाके वाजल्यासारखं करतायत। आपण इथे पाहतोय जाळे आहेत। दादा कसले जाळे आहेत ते? कांदा बटाट्यासाठी हे जाळे आहेत इथे। हा झुला आहे त्याच्याबरोबर। यात्रेमध्ये गर्दी पहा किती आहे। हे दुपारी 2 वाजताची गर्दी आहे। म्हसाच्या यात्रेमधील फेमस बैल बाजार, या बैल बाजारामध्ये आता आपण आलेलो आहोत। इथे आपण पाहू शकतोय की किती सारी बैल इथे विकण्यासाठी ठेवलेली आहेत। अजून पुढे जाऊन आपण पाहूया यांच्यात बोली कशी लागते, यांचा भाव कसा केला जातो। गरम करतात इथे आपण बघतोय आता या बैलाचा सौदा होणार आहे, त्यासाठी याला गरम केले जाते। आणि हा बैल शर्यतीवाला आहे, त्याच्यामुळे याला गरम केलं जाते की किती ताकदीचा आहे ते याच्यावरून ओळखतात। इथे हा गुलाल पडलेला बैल दिसतोय आपल्याला, हा विकला गेलेला आहे, यांनी तो विकत घेतलेला आहे। आणि आता शर्यतीचा बैल आपण पाहतोय। आणि या बैलाची किंमत 60,000 आहे। बोली भाव तरी 60,000 आहे। पाहूयात काय बोली लागते ते। आणि हा 4 दाती बैल आहे।
येतात दादा शर्यतीवाला ना? हा छान. तुम्ही शर्यतीमध्ये म्हणजे असता का? हो. क्या बात आहे. दादा कुठले तुम्ही? मी वांगणी बेडसगाव. वांगणीचे दादा आहेत आणि हे शर्यतीसाठी बैल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. चालू दे दादा चालू द्या, तुमचं डेलिंग चालू द्या. दे तुमची. आम्ही आपला जस्ट व्हिडिओ बनवतोय. दादा करा तुम्ही. शर्यतीचा बैल आहे आणि ते दादा आता तपासतायत. यांना त्याच्यातली खूप सारी माहिती असते म्हणून तर ते व्यवस्थित बघून घेत आहेत की कसा बैल मिळाला पाहिजे. आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात इथे बैल बाजार भरलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा बैल बाजार आहे. वेगवेगळ्या जातीचे 2 दाती, 4 दाती, अदाती, 6 दाती आणि पूर्ण झालेला असे वेगवेगळे प्रकार असतात. त्यानुसार यांची खरेदी होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार मुरबाड येथील म्हसाच्या यात्रेमध्ये भरतो. आपण आता इथे म्हसाच्या यात्रामध्ये हे दादा आलेले आहेत बैल खरेदी करण्यासाठी. दादा तुम्ही कुठून आलेला आहात बैल खरेदी करायला? आम्ही भिवंडी वर्षावरून आलो आहे. अच्छा, भिवंडीवरून आलेला आहात. भिवंडीवरून. मग कसे वाटले तुम्हाला? बैलांची झाली का खरेदी विक्री? एक बैल आम्ही खरेदी केला आणि आमच्या गावात पण तो पोचला बैल आणि आता दुसरा घेण्याचा प्रयत्न आहे आमचा. आता बघूया दुसरा भेटतो का. अरे तुम्ही सर्व म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे बैल घेतात की एकत्र आलेले? एकत्रच बैल घेतो. मग शर्यतीसाठी घेता की? शर्यतीसाठी पण घेतो आणि आमची शेती पण आहे. अच्छा, शेतीसाठी पण घेता. शेतीसाठी. कसं वाटलं? इकडे किती वर्षापासून येत आहे तुम्ही? इथे आम्ही आमचा लहानपणापासून येतो. अच्छा, अजून काय कशी वाटते म्हसाची यात्रा तुम्हाला? म्हसाच्या दरवर्षी प्रमाणे यावर्षी एकदम जोरात यात्रा वाटते. कारण यावर्षी बैल खूप आहेत. मागच्या वर्षी बैल थोडे कमी होते. यावर्षी खूपच जास्त बैल आहेत. होतेच, मी पण पाहिलं की यावर्षी म्हणजे खूप मोठा एरिया ते भरलेला आहे. थँक्यू दादा, वेलकम. आणि हे मामा खूप वर्षापासून इकडे या यात्रेला येत आहेत. भिवंडीवरून येत आहेत. मामा कधीपासून येत आहे तुम्ही? आम्ही भिवंडी परंपरा पक्की होती आमची इकडे येवाची. मग तुम्ही दरवर्षी बैल खरेदी करता इथे येऊन? हो हो. तुम्ही काय शेतीसाठी बैल खरेदी करता? हो, शेतीसाठी. आणि अजून काय काय म्हणजे इकडे खरेदी करायला येता? आता बैल बिल मिळलं तर बघू आम्ही तिकडे करू. ते शेतीसाठी बैल वापरता की आपल्या शर्यतीसाठी? शर्यतीसाठी वापरता, शेतीसाठी बी वापरता. अच्छा, आपल्या भिवंडीला कुठे होते शर्यत? पिंपळात. कोणगावला होते. मोठी शर्यत होती ना तिकडे? चालेल, यावर्षी आपण येऊ तिकडे. चालेल मामा, अजून काय सांगाल? तुमचं काहीतरी सांगा, कधीपासून येत आहे सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती तरी सांगा. पक्की वर्षी झाली आम्ही येतो. दरवर्षी किती वर्ष? तुमचं वय काय? माझं वय 80 पोहोचलो मी. 80 पर्यंत गेलेत म्हणजे मामा जवळजवळ 60 वर्षापासून येत आहेत. काय बोलताय? आणि तुम्ही सगळं भिवंडीचे असेच तुम्ही नेहमी येत राहा. जय शेतकरी. म्हसाची यात्रा ही बैल बाजारासाठी का फेमस आहे ते आता हे आपले दादा सांगतील. दादा तुम्ही किती वर्षापासून येता इकडे? आम्ही 20 वर्षापासून येतोय साहेब. 20 वर्षापासून येत आहे. तुम्ही कुठून येता? आम्ही आडगाव शहापूरहून येतो. आडगाव शहापूरवरून. आणि मग दरवर्षी बैल खरेदी करता तुम्ही? दरवर्षी करतोय. तुम्ही कोण कशासाठी म्हणजे शेती कामासाठी करता? शेती कामासाठी. शर्यतीसाठी नाही करत? शर्यतीसाठी कुठेतरी कधीतरी. कधी म्हणजे कधी कुठल्या वर्षी शर्यतीसाठी, कधी शेतीसाठी करता? तुम्ही सर्व तिकडचे शहापूरचेच आहात? शहापूरचेच आहोत. अरे वा, सगळे एकत्र आलेले आहात. व्हेरी गुड. असाच यात्रेला येत राहा तुम्ही आणि म्हसाची यात्रा आपली अशीच मोठी दरवर्षी होत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. आणि हे दादा आलेले आहेत भिवंडीवरून. दादा तुम्ही इथे बैल खरेदीसाठी आलेले आहात? बैल खरेदीसाठी कसे वाटले इकडचे बैल तुम्हाला? आहेत, चांगले आहेत. चांगले आहेत का? म्हणजे कुठले तुम्ही बघितले? 2 दाती बघितले, 4 दाती बघितले? आम्ही आदत बघायला आलोय. आदत बघायला आलेले आहेत. अदाती. अच्छा, मग भेटले का तुम्हाला? अजून शोधताय? चालू आहे. अच्छा अच्छा. चांगली वस्तू भेटली तर घेऊन जायचं. हो, नाही तेच नाही, कारण आपण आमचा नाद आहे शर्यतींचा. आम्ही शर्यतींसाठी नेतो. अच्छा, मग या बैलांना तुम्ही शर्यतीसाठी तयार करणार का? शर्यतीसाठी तयार करणार. वा वा वा. मेल्यावर बैल दुसऱ्या दिवशी जोट्यात टाकायचा. अच्छा. आणि बाकी म्हणजे तुम्ही किती वर्षापासून येत आहे? आम्ही 10 वर्षापासून येतो इकडे. 10 वर्षापासून येत आहे. चालेल दादा. काय म्हणतात दादा? 40 पर्यंत येणार. सौदा होणार आहे. अच्छा, सौदा होणार आहे. तुम्ही
अच्छा पडग्यावरून आलेला कुठच्या गावातून आले ते तुम्ही कुठे काय त्या वासराचा सौदा चालू आहे. चला मग करूया सौदा. अच्छा अच्छा आता काय एक वासरावर 4 जण उरून पडले. तो वासरून दाखवा जरा तुम्ही. हा वासरा एकूण हा वासरू 14,000 लावलेले. ही कशी वस्तू आहे. ही वस्तू आहे. हो 14,000 लावले. 14,000ची किंमत तुम्ही केलेली आहे. केलेली 14,000. यांचं काय म्हणणं आहे? 19,000. दादा काय वाटतं तुम्हाला 14,000 की 19,000? काय नाही 80 मध्ये ते 14 द्यावा का आमच्या पण नशिबाला लागेल. हा. बघा दादा करताय का सौदा फायनल? हा बघा दादा करताय का सौदा? बघा दादा काय तुमचं काय मत आहे? फायनल बोल लगेच पावती मारा. बैल बघा. या दादांनी ही बैल इथे विकायला आणलेली आहेत. दादा कशी आहेत ही बैल? आदती आहेत, दोन दाती आहेत? ह्यो चौसा आहे, हा 2 दाती आहे, हा आदत आहे, तो आदत आहे. अच्छा म्हणजे आदती आहे, 2 दाती आहे, 4 दाती आहे आपल्याकडे. तर कशी प्राइस कशी आहे? यांचं 35,000 आणि ह्यांचं 25,000. अच्छा 2 दाती 25,000 आणि याचे 4 दातीचे 35,000 आणि ह्याचं हे दोन्हींचं 35,000. अच्छा जोडीचे 35,000. बघा इकडे जोडीचे 35,000 आहेत आणि तिकडे 2 दाती पण आहेत. आपल्याला जर या दादांकडे जर घ्यायचं असेल तर दादांचा कमी जास्त होईल. हो आले ना गिराईक आले तर कमी जास्त होऊन देऊन देऊ. आणि ही प्राइस यांनी सांगितलेली आहे पण याच्यात ते कमी पण करतील, कमी जास्त होईल. कारण कसं आहे शेवटी शेतकरी आहे, शेतकरी शेतकऱ्यासाठी कधी नाही बोलत नाही. कधी असेल तर आम्ही कमी वेचात पण देऊन देऊ असं. आणि हे शर्यतीसाठी वापरतात की घर कामासाठी घर कामासाठी आहे? अच्छा शेती उपयोगी. तुम्ही कुठून आलेला दादा? भिवंडी पडगावरून आलेला. अच्छा 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 दादा तुमचा नंबर सांगा. 9226207714 आणि तुमचं नाव? सचिन जाधव. सचिन जाधव. मित्रांनो बघा जर आपल्याला समजा हे बैल आवडले, आपल्याला जर ब्लॉग बघून आपण इकडे आलात नाही पण आपला ब्लॉग बघून जर तुम्हाला हे बैल आवडले आणि घ्यावेसे वाटले तर सचिन जाधव दादा त्यांनी नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते बैलांची खरेदीचं तुम्ही बोलू शकता. आणि त्यांनी एवढं पण सांगितलेलं की किंमत थोडी जास्त आपण कमी पण करू शकतो. चालेल धन्यवाद दादा. आता हे 2 बैल आहेत दादांनी विक्रीसाठी इकडे आणलेले आहेत. दादा हे कसे आहेत बैल? म्हणजे काळी मोरी. काळी मोरी. आणि हे कसे आहेत? 2 दाती की साई दाती साई दाती आहेत हे बैल? काय प्राइस काय दादा? सांगायला 35-40,000 म्हणजे तुम्ही कमी जास्त थोडीफार करू शकता. जोडीचे 35-40,000 की जोडीचे 35-40,000 मग त्याच्यातून कमी जास्त तुम्ही करू शकता. अच्छा आणि जर तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल म्हणजे कोणी जर करणार असेल तुम्ही नंबर देऊ शकता का तुमचा? आपला ब्लॉग पाहून जर आपल्याला हे बैल आवडले तर या दादांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी हे दादा आपल्याला त्यांचा नंबर देत आहेत. दादा नंबर सांगा. 9022751631. आणि दादा तुमचं नाव? साहेबराव शेळकंदे. साहेबराव शेळकंदे. शेळकंदे. बघा हे साहेबराव शेळकंदे. दादा कुठून आलेला तुम्ही? वालिवरेवरून. वालिवरे. तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. मुरबाड वालिवरे मधून आलेले आहेत हे दादा. आणि जर आपल्याला हे बैल आवडले तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ते प्राइस सांगितलेली आहे त्यांनी 35,000 ते 40,000 जोडीची, पण ते कमी जास्त करू शकतात. हो धन्यवाद दादा. धन्यवाद. आपण बघतो इकडे सगळीकडे बैलच बैल विक्रीसाठी आणलेले आहेत. आणि आता हे दादा आपल्याला सांगणार आहेत या बैलाविषयी. काय दादा सांगा कसा बैल आहे तुमचा? बैल आमचा गावठी आहे. हे किंमत त्याची 25,000 रुपये. 25,000 एकाची किंमत आहे. हा. म्हणजे हा शर्यतीसाठी वापरणार की आपल्या घरकामासाठी? घरकामासाठी. घरकामासाठीचा बैल आहे. किमतीमध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते का? होऊ शकते. अच्छा बघा आपण दादांनी 25,000 किंमत सांगितलेली आहे पण कमी जास्त होऊ शकते. दादा यासाठी तुमचा नंबर द्याल का? म्हणजे आपले जे ब्लॉगर असतील जे बघणारे असतील तर ते पाहू शकतील. 8307833231. परत एकदा नंबर सांगा. 8307833231. आणि नाव आपलं? प्रथमेश गोडांबे. प्रथमेश गोडांबे. गोडांबे. बघा दादांनी आपला नंबर दिलेला आहे, त्यांचं नाव आहे प्रथमेश गोडांबे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून
जर का इथे आपण यायला आपल्याला नाही जमलं तर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा आपण इकडे बैलाची त्यांच्याशी खरेदीसाठी वार्ता करू शकता. धन्यवाद दादा. इथे बघतोय आपण बैल कसे खूप मोठ्या प्रमाणात हा बैल बाजार भरलेला आहे. आपण हे पाहतोय. हा आपण आता सफेद बैल पाहतोय. दादा कितीला हा बैल? 30,000ला आहे. म्हणजे याची किंमत कमी जास्त होऊ शकते का? हो. आणि तुम्ही कुठून आलेला आहात? जांभुर्डा जांभुर्डे मुरबाड मधलं. हा. आणि हा कसा आहे, 2 दाती आहे की 4 दाती? 2 दाती आहे. हा 2 दाती बैल आहे. शर्यतीसाठी वापरला जाईल की शर्यती? दोन्ही. म्हणजे ज्याला शर्यतीसाठी वापरायचं असेल ते शर्यतीसाठीला ट्रेन करू शकतात आणि आपल्या शेती कामासाठी जर वापरायचं असेल तर शेती कामासाठी वापरू शकतात. दादाने 30,000 रुपये प्राईस सांगितलेली आहे, पण थोडीफार प्राईस कमी होऊ शकेल. जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? 91 30 88 51 21. आणि तुमचं नाव? करम पिंट्या बिराडे. दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बैलाविषयी माहिती घेऊ शकता. किमती कमी जास्त होऊ शकते. असाच्या यात्रेला जर तुम्हाला यायला जमलं नाही तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून बैलाविषयी माहिती घेऊ शकता. आणि या बैलाची खासियत अशी आहे, ती काय खासियत आहे ते हे दादा सांगतील. 2 वेळा गुलाल घेतलेला आहे त्यांनी. 2 वेळा गुलाल घेतलेला आहे, म्हणजे शर्यतीमध्ये 2 वेळा जिंकलेला आहे. जिंकलेला आहे. तर ज्याला कोणा शर्यतीसाठी जर हा बैल हवा असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आहे माझा 91 30 88 51 21. आणि आपलं नाव दादा? पिंट्या रामचंद्र बिराडे. यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलाविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद. आणि हा एक आता दुसरा बैल आपण पाहतोय. दादा कुठून आलाय तुम्ही? कलंब्यावरून. कुठून? मुरबाड कलंबे. मुरबाड वरून. हा कलंबे. कळंबे म्हणून मुरबाड मध्ये गाव आहे, इकडून हे आलेले आहेत. हा. दादा कोणत्या जातीचा बैल हा? खिलार. खिलार बैल हा. आणि किती आहे? 4 दाती 6 दाती? 2 जाते. 2 दाती आहे बैल. हा, 2 दाती. पहा आपण 2 दाती बैल आहे, पण याची हाईट बघा किती आहे. ती हाईट खूपच चांगली आहे. हा शर्यतीसाठी मला असं वाटतं चांगला उपयोग होईल याचा. शर्यतीसाठीच आहे. आणि दादा काय सांगाल, या बैलाने काही अगोदर शर्यत केलेली आहे? 4 शर्यती मारल्या. 4 शर्यती मारलेल्या हा. आहेत. वा, म्हणजे चांगलाच बैल आहे. ज्यांना कोणाला शर्यतीमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर बैल घ्यायचा असेल तर इकडे जर यायला जमलं नाही, मसाच्या यात्रेला जमलं नाही, पण आपला व्लॉग बघून या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी हे दादा आपल्याला त्यांचा नंबर सांगतील. दादा तुमचा नंबर सांगा. 74 48 07 64 11. आणि दादा तुमचं नाव? अनंत गोडंबे. अनंत गोडांबे. हा. यांचा नंबर, या दादांचा नंबर आपल्याला मिळालेला आहे. आणि ह्या 4 शर्यती मारलेला बैल आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही जर वेळ नसेल तर या दादांना कॉन्टॅक्ट करा. ते सर्व माहिती बैलाबद्दल देतील तुम्हाला. थँक्यू दादा. हे आता या बैलांविषयी अजून माहिती देतील हे दादा आपल्याला. दादा काय सांगाल? काय नाही, आता हे आले तुम्ही. यांनी शर्यत वगैरे मारलेली आहे का? हो नाही, आवती कामाची आपली. आवती कामाची. आपल्या शेती कामासाठी आहे ती. शेती कामासाठी. आणि तुम्ही कुठून आले दादा? आता आम्ही लोणावळा. लोणावळ्यावरून आलेला? हो, मावळातून. वा, मावळातून लोणावळ्यातून आलेला. किती दिवस झाले आलात तुम्ही इकडे? 3 दिवस झाले. आता हे गुलाल तर टाकलेलं आहे, पण हे बैल गेलेले आहेत की नाही गेले? नाही गेलेलं नाही. अजून गेलेले नाहीत, म्हणजे जायचे आहेत. हो. अजून कोणी गिराईक कसे काय आहेत म्हणजे तुम्हाला? येत्यात मागत्यात. अच्छा, जर तुम्हाला कोणाला म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा असेल जेणेकरून आपला ब्लॉग बघून येऊ शकतील, हो. तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा तुमचा. 86 98 29 49 23. आणि तुमचं नाव काय दादा? अरुण शिंदे. अरुण नथू शिंदे. अरुण शिंदे हे या बैलांचे मालक आहेत. तर यांना कॉल करून तुम्ही या बैलांविषयी माहिती घेऊ शकता आणि अशी ऑनलाईन खरेदी करू शकता. आता ऑनलाईन खरेदी मसाच्या यात्रेला जर काही यायला जमलं नाही तर तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करून बैल खरेदी करू शकता. धन्यवाद. नमस्कार दादा, कुठून आले आपण? इगतपुरीवरून आलो दादा. अच्छा, बैलगाड्या शर्यतीचे शौकीन आहे वाटतं. शौकीने. किती बैल आहेत आता दावणीला? आपल्याकडे एक वासरू आहे सध्या. अच्छा. इगतपुरी मध्ये घोड्या बैलामध्ये धापतो आपण. अरे वा, मग आता इथे खरेदीला आले खरेदीला आलोय. का आहे काय नजरेत चांगलं? नजरेत काही दिसून नाही राहिले. म्हणजे आमच्या इगतपुरी तालुक्यात म्हणजे वस्तू भेटते नाही का. अच्छा इगतपुरी तालुक्यात म्हणजे तिकडूनच खरेदी जास्त इकडे येतात. अच्छा. आपल्याला शौक कर म्हटलं ती हेच बैलगाडा शर्यतीमुळे म्हणजे हौशीमुळे लागलाय पूर्ण शौक. किती शर्यती मारल्यात दादा तुम्ही आतापर्यंत? शर्यती म्हणजे खेळतोच आपण तिकडे कायम डेली खेळतोच. लहानपणापासूनच खेळतोय आपण नाही का. शौक खरं म्हटल्यावरती
आपले राहुल दादा पाटील आडुली कल्याणकर मथुर बैल हा मथुर हा यांच्यामुळे जास्त शोक लागलाय आता माझे चांगले मित्र पण आहे ते मागच्या वर्षी आलेले डोंबिवलीला चांगले जिंकलेले ते. हो म्हणजे घरी जाणं नाही माझं त्यांच्या हा. हो अरे वा खूप चांगलं म्हणजे मग आता कुठला भेटला तर सांगा चांगला येतो भेटलं तर नक्कीच करू तुमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर भेटल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूच तसं आम्ही नक्की नक्की हा? कॉन्टॅक्ट नंबर आता तुम्हाला देतो ऑन स्क्रीन देऊ शकत नाही ठीक आहे ठीक तुम्हाला आहे देतो आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आम्हाला नक्की कळवा शर्यत असेल तर आम्ही नक्की येऊ तुमच्या आमच्या इकडे असल्यावर नक्की तुम्हाला मी कळवेल नक्की. आमच्याकडे डेली चालूच असतं शनिवारी मग कळवेल तुम्हाला मी असलं तर चालेल, चालेल. थँक्यू ओके थँक्यू शेतकऱ्याचा नादच कळला आजच कुवा याच्यासाठी किती पण पैसे मोडायला लागले तरी चालेल पण मग नाद करून टाकायचा हे आता लाख रुपये जरी बोलले पण वस्तू तशी पाहिजे बरोबर लाख रुपये जरी लागले 2 लाख लागू दे पण वस्तू तशी पाहिजे आपल्या नजरात ती वस्तू आली तर घेऊ शकतो आपण नक्की नक्की थँक्यू ओके थँक्यू दादा आपण पाहतोय हा बैल बाजार किती मोठ्या प्रमाणात भरला आहे पहा म्हसाची यात्रा याचसाठी फेमस आहे खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरला जातो इथे आता हे दादा या आपल्याला बैलाविषयी सांगतील दादा कोणत्या जातीचा आहे बैला आपला गावठीच आहे खिलार गावठी खिल्लारी बैल हा आहे खिलारी बैल आहे हे शर्यतीसाठी वापरतो की शरीसाठी शर्यतीसाठी बैल हा आहे हा काय प्राइस काय याची प्राइस 25 25 म्हणजे आपले फिक्स आहे की कमी जास्त होऊ शकेल कमी जास्त होणार अच्छा थोडीफार कमी जास्त होऊ शकेल होईल, होईल. पण 25 ही आपली सुरुवात आहे सुरुवात आहे कसं आहे 2 दाती 4 दाती फुल जाते Full? हा फुल आहे हा आपल्याला जर कोणाला या बैलाविषयी अधिक माहिती जर घ्यायची असेल तर या दादांना आपण विचारू शकता त्यासाठी आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो दादांकडून दादा सांगा 9921 01 38 23 आणि आपलं नाव अमित तळपे अमित तळपे आपण कुठून आलेला आहात आम्ही आलो कर्जतवरून कर्जतवरून हे कर्जतवरून दादा आलेले आहेत आणि हा जर बैल आपल्याला आवडला तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण यांचा नंबरही दिलेला आहे बघा एकदम भारी बैल आहे शर्यतीचा बैल आहे शर्यतीचा त्याला काय याच्या अगोदर उतरवलेला शर्यतीला याला हो किती वेळा झाले 2-3 झाले 2-3 वेळा उतरवलेला आहे बघा म्हणजे ट्रेनिंग ह्याची थोडी झालेली आहे जर आपल्याला जर कोणाला हवा असेल तर या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद दादा थँक्यू आपण पाहू शकतोय हा किती मोठा बैल आहे खूप मोठा आहे हाईट मस्तपैकी आहे याची दादा हा शर्यतीसाठी आहे की शर्यतीसाठी आहे हो किती शर्यती आतापर्यंत काय उतरला आहे शर्यतीमध्ये 24-25 केले सर ते बाप रे 24-25 शर्यतीमध्ये हा बैल उतरलेला आहे आणि म्हणजे चांगलाच एक्सपिरियन्स वाला बैल आहे हा दादा काय प्राइस असेल याची सांगायला 50,000 रुपये 50,000 रुपये सांगायला पण कमी जास्त थोडीफार तुम्ही करू शकता बघा हा बैल तुम्ही एकदा बघा याची हाईट वगैरे एकदम सॉलिड आहे आणि खरोखर हा शर्यतीचा बैल वाटतो दादा जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा 8087523351 आणि आपलं नाव दादा शुफी बघा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर आपल्याला इकडे म्हसाच्या यात्रामध्ये यायला नाही मिळालं बैल बाजार पाहायला नाही मिळाला तर आपल्या या चॅनलद्वारे आपण हा बैल पाहू शकता आणि दादांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना संपर्क साधू शकता आणि बैलाबद्दलची इतर माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता प्राईस त्यांनी सांगितलेली आहे पण थोडीफार ते कमी जास्त करू शकतात थँक्यू दादा वेलकम थँक्यू आपण आता ही बैलांची जोडी पाहतो इथे आणि हे दादा आता आपल्याला त्यांच्याविषयी सांगतील दादा कशी आहे जोडी म्हणजे बऱ्यापैकी शेतीसाठी आपण याचा वापर वापर करू शर्यतीसाठी नाहीये शेतीसाठी पण करू शकतो ना अच्छा शर्यतीसाठी आणि शेतीसाठी दोन्हीसाठी ज्याला पाहिजे त्याला तसा यूज करू शकतो तो. आपण पाहतो इथे जोडी तर एकदम भारी आहे दादा कशी आहेत 2 दाती 4 दाती 4 दाते 6 दाते आता 4 दाते आणि 6 दाती 6 दाते हाईट पण एकदम मस्त आहे यांची आपल्याला जर कोणाला आवडले आणि वाटलं बैल हे खरेदी करावे इकडे यायला नाही मिळालं तर तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सांगा 89 75 06 02 08 आणि आपलं नाव दादा नारायण पारधी गोरेवाडी
नारायण पारधी गोरेवाडी नांदगाव. गोरेवाडी नांदगाववरून हे आलेले आहेत. पहा बैल पण एकदम मस्त आहेत. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी जी काय बैलांची किंमत आहे त्याबद्दल कमी जास्त ते करू शकतील असे म्हणतायत. तर नक्की यांना तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. कर बघा इथे लहान मुलांपासून सगळेजण इथे बैल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. कारण प्रत्येकाला आवड असते. शेतकरी म्हटलं की बैल हवाच असतो आपल्या घरामध्ये. तर हे सर्व लोक बैल खरेदी करण्यासाठी इथे आलेले आहेत. हे बैल तापवत आहेत का? आपण पाहतोय बैल तापवत आहेत. विक्रीच्या अगोदर थोडासा बैल किती ताकदीचा आहे पाहण्यासाठी तापवला जातो. त्याला इकडून तिकडून फेऱ्या मारल्या जातात. बैलाला कसा कंट्रोल केला जातोय हे आपण इथे पाहतोय. ही पण एक खरोखरच कसरत आहे. बैलाला कंट्रोल करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही आहे. पण हे दादा एकदम सहजपणे त्या बैलाला कंट्रोल करतात. म्हसाची यात्रा ही ज्याच्यासाठी फेमस आहे तो म्हणजे बैल बाजार. इथे आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात बैल खरेदी करण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे. आता आपण पाहतोय या 2 बैलांसाठी हे 2 दादा इथे खरेदीचं हे करतायत. दोघांच्यात त्यांची किंमत ते बोललेले आहेत. बघूया त्यांचं काय ठरतंय ते. या 2 बैलांसाठी त्यांची बोलणी चालू आहे. तर पाहूयात आपण इथे त्यांची काय बोलणी होते ती. त्यांचा सौदा फायनल होतोय की नाही पाहूयात. आणि आता ही इथे डील फायनल झाल्यासारखे वाटते आपल्याला. आपण आता पाहतो इथे किती दाती बैल आहे. 6 दाती बैल आहे. म्हणजे झालंय तो या मागे एकदम पांढरे शुभ्र आहेत दोघंही. तुमची उभी आहेत. मस्त पांढरे शुभ्र बैल आहेत. आता यांचा इथे सौदा चालू आहे. आता सांगा कितीला येते बैल? हे याची किंमत आहे 1.5 लाख रुपये. किती पर्यंत होतील? 1,20,000 पर्यंत आपण देऊ ना. तोडपाणी त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये किंमत सांगतायत दादा. 1.5 लाख किंमत सांगतात पण 21 पर्यंत सोडतील असं म्हणतायत. तोडपाणी करतील असं म्हणतायत. तोडपाणी होईल काही लास्ट आपण 1,10 पर्यंत आपण लास्ट देऊन टाकू. 1,10 पर्यंत लास्ट लास्ट मस्त एकदम खिल्लारी जोडी आहे. आणि दादा शर्यतीसाठी आहे ते. शर्यती 4 झाले त्यांनी. 4 शर्यती झालेल्या आहेत त्यांच्या. मारलेल्या शर्यती. दादा कुठले तुम्ही? आम्ही मसा काढणोलचे. अच्छा इथलेच आहात. मसाचेच आहात. बघा मसा गावातले दादा आहेत. आणि 4 शर्यती यांनी मारलेले आहात. पाहता एकदम पांढरे शुभ्र आणि शिंग बघा त्यांचे एकदम शिंग एकदम मस्त वर आलेले आहेत. दादा अजून काय सांगाल तुमच्या बैलांविषयी? मला तर असं वाटतंय आता शेतकरी लोक कमी झालंय. कारण जे शेतकरी लोक आहेत ना ती शेती करतात पण काय अवजाराने करतात. बैल हे आता ते काय करतात फक्त शर्यतीसाठी वापरले जातात. नांगरासाठी कमी आहेत. हो बरोबर. कारण भरपूर ठिकाणची शेती पण कमी झाली त्याच्यामुळे लोक नांगरासाठी कमी वापरतात आणि ट्रॅक्टरचा वापर जास्त ट्रॅक्टरचा करतात. वापर जास्त होतो. शेतीचा वापर जास्त होतो. पण आपण शेतकरी आहोत त्याच्यामुळे आपण बैलांचाच वापर शेतकरी करतो. म्हणजे शेतीसाठी बैल वापरले. सांभाळ म्हणून नाव म्हणून कमवत ठेवतोय. खरोखर मस्त एकदम खिल्लारी जोडी आहे. दादा जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? 91 46 42 90 79. आणि दादा आपलं नाव? संजय धनगर. संजय धनगर म्हणून दादा आहेत आणि त्यांनी नंबर पण आपल्याला दिलेला आहे. आपण यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बघा मस्त एकदम जोडी आहे आणि शर्यती मारलेले बैल आहेत ते. आणि हे आजूबाजूचे त्यांचे जवळचे मित्र सगळे खरेदीसाठी आले.
खरेदीसाठी आलेले आहेत वा 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 म्हणजे ही जोडी पाहूनच सगळे आलेले आहेत दादा चालू द्या तुमचं आता काय तुमची मी तुम्हाला शूट करतो तुमची खरेदी विक्री तुमची सुरू राहू द्या करा करा दादा करा काय तुम्ही बोली लावा ती लावा कसं वाटतंय दादा एकदम तुम्ही मित्र आहात का दादांचे बघा आणि आपल्या मसागावचेच आहेत एकदम भारी बैल आहे ते एकदम व्हाईट आणि शर्यती मारलेले बैल आहेत आणि या बैलांसाठी बघा एवढे सारे जण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत कोणाचा नंबर लागेल आता पाहूया आपण या सगळ्यांपैकी कोण खरेदी करणार आहे ते हा हे दादा म्हणतात ते खरेदी करणार आहेत बघूया आता बोली लागेल आता हे दाखवत आहेत की बैल कसे आहेत ते दादांनी त्या बैलासाठी विचारलेलं आहे दादा तुम्ही खरेदीसाठी आलेला कुठून आलेला तुम्ही खरेदीसाठी वाड्यामधून आल्यात आणि ह्या बैलांची आता तुम्ही किंमत करणार आहात शर्यतीसाठी वा वा दादा म्हणजे तुम्ही खूप शौकीन दिसताय आपल्याकडे शर्यती होतात वाड्यामध्ये होतात बघूया आता दादा हो नाही खरोखर बैल खूप चांगले दिसतात पण खरी कसं आणि खरी माहिती तुमच्याकडेच आहे कारण तुम्ही शर्यती खेळता बघूया हरणे म्हणून 80 शर्यती बापरे सुनील मोकाशी अच्छा वाड्याचे अच्छा अच्छा बघा या बैलांसाठी दादा आता बोली लावणार आहे जसे आहेत तसेच आहेत गाडीला असलं होतं ना आहेत तसेच मामा दे ना नाही नाही एमपी नाही अहो तो तारेच्या आम्ही मला दिलं होतं तारेचा कुंपण नाही नाही काही तारेचा कुंपण नाही मला मध्ये आम्ही लावून देतो आम्हाला वालाची कुठला का आम्ही गवारी नसतो ना हे नाही का आता गवारी नसतो आम्ही फक्त कासर लावून लावून देतो कुठला होता काय करायचं 60 पर्यंत एक 60 ला जाईल तू एक 60चाच आहे बाजार काय एक बैल 60चा चालू अकल आपण हा बैल पाहतो एकदम खिल्लारी बैल आहे दादा कुठून आलेला आहेत आपण शेलारीवर शेलारी कुठून शेलारी शेलारी इथलं मुरबाड मधलाच आहे का अच्छा मुरबाड मधून शेलारी मधून आलेले आहेत दादा दादा काय आहे बैलाची प्राइस ते सांगले 35,000 35 सांगायला 35,000 थोडीफार तुम्ही कमी करू शकता ना चालेल बघूया आपण हा बैल बघा एकदम मस्त आहे खिलारी हाईट वगैरे एकदम आहे दादा कसं आहे 2 दाती 4 दाती आदाती आहे अरे वा आदाती आहे आणि याची हाईट बघा सॉलिड हाईट आहे या बैलाची दादा जर कोणाला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा 9011 हा 679943 आणि आपलं नाव गणेश भोईर बघा हा बैल आपण पाहू शकता आणि याच्याविषयी अधिकची माहिती या दादांकडून तुम्ही फोन करून घेऊ शकता धन्यवाद दादा ठीक आहे धन्यवाद आपण पाहताय हे दादा म्हसाच्या यात्रेमध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत आणि ते बैल खरेदीसाठी आलेले आहेत दादा काय तुम्हाला कसं वाटतं म्हसाची यात्रा कशी वाटली तुम्हाला आता आम्ही पहिल्यांदा आलो तर जरा म्हशाची यात्रा बघून चांगलं वाटलं आणि कसं आहे माहितीये का म्हशाच्या यात्रेमध्ये जरा आज रविवार असल्या कारणाने थोडीशी गर्दी आहे त्या गर्दीच्या अनुषंगाने सर्व थोडंसं महाग असं थोडंसं वातावरण महाग असं वाटलं आम्हाला दादा तुम्ही बैलजोडी खरेदी केल्यात का ना आम्ही तर आता सगळे बैल वगैरे बघतोय आता ही जोडी आम्ही बघितलेली आहे आता पंढरीनाथ धुमाळ यांची आम्ही जोडी बघितलेली आहे
आणि ही जोडी त्यांनी आम्हाला सांगितली ती आम्हाला आता आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही विचार करत होता. हे माझे भाऊ आहेत आणि हे सगळे त्यांचे मुलगा हे वगैरे माझे पुतण्या फॅमिली झालेली आहे. फॅमिली आम्ही दादा, कुठले आहात तुम्ही? आम्ही सफाळ्यावरून आलो आहेत. अच्छा. पालघर तालुका आहे आमचा. आणि कसं आहे आम्ही म्हणजे मसा असं आम्ही करतोय, पण आम्ही आता अचानक आमचं हे झालं की ह्या वर्षी आम्ही जाऊया असं आमचं प्लॅनिंग झालं. आणि तुम्ही दुसरं म्हणजे अजून शर्यतीमध्ये कधी वापरलेत काही असे? आम्ही शर्यती ना आमचं कसं आहे आमच्या इकडे ना आमचा पालघर तालुका असल्या कारणे आमच्याकडे रेतीचं थोडंसं त्याला रॉयल्टी वगैरे लागते. बैलगाडीने रेती काढली तर आम्हाला त्याची रॉयल्टी वगैरे लागत नाही. तर आता बीजेपीचं सरकार आलं ना त्याच्यामुळे आता मोठे सगळे नियम निघाल्या कारणाने आता आम्हाला पण बैल घ्यायचे का नाही घ्यायचे हा पण आम्हाला विचार पडतो या गोष्टीचा. अच्छा. पण खरोखर शेतकऱ्यासाठी बैल हा किती फायद्याचा आहे तुमच्या? पण आता शेतकरी राहिलाच नाही. आता कसं आहे सरकार चेंज झालं, सरकार काही करत नाहीये. सरकारमध्ये जे लोक आहेत ते लोक त्यांचे स्वार्थ करत आहेत. ते कसं आहे जो निवडून येतो त्याच्या स्वार्थासाठी तो करतोय आणि शेतकऱ्यासाठी कोण काही करत नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला पण विचार करतो की शेतीसाठी बैल घ्यायचे का नाही घ्यायचे हा त्याचा आम्ही विचार करतोय. अच्छा, ही महाराष्ट्रभर फेमस असलेली म्हसाची यात्रा आज तुम्ही पाहिलीत, तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना? आम्हाला म्हसाची यात्रा ही आहे ना, म्हसाची यात्रा खूप छान वाटली. आई माझे भाऊ आहेत, हे माझे मोठे भाऊ आहेत आणि भावांची मुलं आहेत. आणि खरोखर आम्हाला म्हसाची ही यात्रा आहे ना फार म्हणजे चांगली वाटली. आम्ही सकाळपासून यात्रा फिरतोय. याच्या पुढे पण जर सरकारने जर शेतकऱ्यासाठी चांगलं पाऊल उचललं तर आम्ही खरोखर पुढच्या वर्षी येऊन या यात्रेचा याच्यामध्ये आनंद घेऊ. याच्यामध्ये आम्ही पूर्ण यात्रेसाठी पूर्ण चांगला प्रतिसाद देऊ असं आम्ही निश्चय केलेला आहे. थँक्यू दादा, धन्यवाद. खूप चांगला तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहात आणि तुम्ही नेहमी आता येत राहा. ही प्रतिक्रिया फक्त आमची प्रतिक्रिया ही मंत्र्यापर्यंत पोहोचवण्याची तुमचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय मग मित्रांनो, कसा वाटला म्हसाच्या यात्रेमधील हा बैल बाजार? खरोखरच खूप मोठा बैल बाजार इथे भरतो. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार या म्हसाच्या यात्रेमध्ये भरतो हे आपण आता पाहिले आहे. बैल बाजाराबरोबरच इथे खूप मोठी यात्रा भरते आणि ही यात्रा आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. खरोखरच म्हसाची यात्रा ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आहे. आपण कोणी म्हसाच्या यात्रेला जाणार असाल तर शक्यतो आपल्याबरोबर कॅश ठेवा, कारण नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऑनलाईन पेमेंट शक्यतो होणार नाही. आणि आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपले चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.